तेजप्रताप, मला मला खरं तर आई, बोल आई. अगं वैदू, अगं कधीचा फोन करते मी तुला. हा, फोन का नाही उचलत आहेस तू? बरं मला सांग, तिकडं घरी सगळं नीट आहे ना? हा, आणि अगं फोन उचलत जा ना ग बाळा, मला भीती वाटते ना. हा, तुझा फोन ना तू जवळ ठेवत जा बघू. आई सो सॉरी, फोन रूममध्ये होता, मी बाहेर गेले होते जरा, पण सगळं ओके आहे, ठीक आहे सगळं. बरं मी काय म्हणते ते, एक एक मिनिट ऐक ना माझं. मी जरा महत्वाचं काम करते जरा. मी आरामात कॉल करते ना तुला. हां, करते नंतर. चल, बाय 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 बाय. हो अगं अगं ऐक तरी. मला पण तर महत्वाचंच बोलायचंय ना वैदू. काय करावं ना या पोरीचं काहीच कळत नाही. सगळं स्वतःच्या मनासारखं वागते. काय गाई, काय झालं आता? काय झालं काय? सरळ ना तोंडावर फोन कट केलाय तिनं. 1000 वेळा सांगितले तायडे तिला, जरा ना डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवत जा. आता तिथं काय गोंधळ झाला हे कसं कळणार मला सांग? अगं आई, तसं सिरियस काय असतं तर गप्पूनी स्वतःच सांगितलं असतं ना आपल्याला. आणि तुला जर वाटत असेल ना तर आपण गप्पूच्या घरी जाऊन येऊया. तू उगाच टेन्शन नको घेऊ. तिच्या घरी जाऊच ग. काहीतरी असं घडलंय ना जे आई साहेबांना पटलेलं नाहीये. पण काय? तेजप्रताप, मला जरा इथली वाकडी लागली का? आता बरोबर आहे. तेजप्रताप, खरं तर ना मला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. म्हणजे कसं सांगू काय? अरे यार, काय बोलू, कुठून सुरुवात करू? आधी काय बोलायचं ते लिहून काढू काय? यार, प्रेम व्यक्त करणं एवढं डिफिकल्ट असेल असं कधीच वाटलं नव्हतं मला. वैदेही, काम डाऊन. एक व्हिडिओ तर करायचा आहे. जे मनात आहे ते सरळ सरळ बोलून टाक. ओके, चिल. काय विचारतोय आम्ही? थंडर, काय विचारतोय आम्ही? हा, उद्या तेजप्रतापांचा वाढदिवस आहे आणि गावात आम्हाला साधं एक बॅनर दिसलेलं नाही. एव्हा ना चौकामध्ये बॅनर बाजी व्हायला पाहिजे होती. गेलाय का? काय विचारतोय आम्ही? नाही मैसाब, म्हणजे बॅनर लावले होते सगळीकडे. मग आम्हाला का दिसले नाही? का बॅनरला उभं राहून कंटाळा आला म्हणून गेले चालत कुठं तरी फिरायला? नाही थंडर,
कोलते, या माग कोलतेचा हात असू शकतो. असा किर्यानिष्ठ तोच वागू शकतोय. शोध घ्या. नाही साहेब, ते बॅनर ते बॅनर मी काढायला सांगितले माई. देशप्रथा तुम्ही सांगितले कशासाठी? त्यावरचा फोटो, तुमचा फोटो तुम्हाला आवडला नाही का? थंड काय झालं? आ तेज प्रतापानं विचारलं नाही का त्यांना कुठला फोटो आवडतोय तो छापायचा सोड. घ्या, त्यांच्याकडून चांगला फोटो घ्या आणि लगेच दुसरं बॅनर छापायला घ्या. हा, माई अडचण ती नाहीये. मग काय अडचण आहे? अडचण त्या बॅनरवरचा मॅटर आहे. म्हणजे माई खर तर मी अजून एवढा मोठा पण झालो नाही की माझ्या नावाने बॅनर लागला. युवा नेते, रमावतीचा आवाज ही माझी खरी ओळख नाही. तेजप्रता, फर्स्ट ऑफ ऑल विशिंग यू अ व्हेरी हॅपी बर्थडे. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला प्रश्न पडला असेल मी हा व्हिडिओ का करते. हे बघ, मला जरा महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. म्हणजे खरं तर आधी तुला हे सांगायचंय की बोल्यावर उभं राहायचं. अनेक वर्ष झालं की तू तुझ्या वाटेनं निघून जायचा. सही कर. आपल्यातलं नातं म्हणजे खरं तरी एक कॉन्ट्रॅक्ट. काय सडू सुरुवात आहे ही व्हिडिओची. त्याचा बर्थडे आहे आणि काय सडू सुरुवात आहे ही व्हिडिओची. बर्थडे सुरू व्हायच्या आधीच सॅड होईल तू. एक काम करू का, आधी आय लव्ह यू बोलून टाकते आणि मग कॉन्ट्रॅक्ट सांगते. म्हणजे बॅलन्स होतील ना गोष्टी. काय वैदे, असंच करते. तेजप्रता, हाय. फर्स्ट ऑफ ऑल विशिंग यू अ व्हेरी हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या तुला खूप शुभेच्छा. तुला असं वाटत असेल ना की मी हा व्हिडिओ का बनवतीये. खरं तर मला काही महत्वाच्या गोष्टी तुला सांगायच्या आहेत. मी असं आधी कधीच फिलिंग्स एक्सप्रेस केल्या नव्हत्या ना. मग प्रियानी खरं तर आयडिया दिली की तू व्हिडिओ बनव आणि त्याला सांग. म्हणून हा व्हिडिओ खास तुझ्यासाठी. आपलं लग्न काय परिस्थितीत झालं हे तर तुला माहितीच. शिवाय माझ्या मनात तुझ्याबद्दल खूप गैरसमज होते जे नंतर हळूहळू क्लिअर झाले.
तोपर्यंत मी किती वाईट वागत होते तुझ्याशी, किती रागराग करत होते, चिडचिड करत होते. आणि तू होतास की तू मला नेहमी समजून घेतलंस. मी गेले काही दिवस ज्या गोष्टी फील करते ना, ज्या गोष्टी अनुभवते, त्या आयुष्यात कधी अनुभवेन असं वाटलं नव्हतं मला. तू खरेच खूप वेगळा आहेस रे. आजवर लोकांनी मला तुमचा मुलगा म्हणूनच ओळखले, त्याचा मला अभिमान आहेच की. पण आता मला माझ्या कामानं ओळख निर्माण करायची. जशी तुम्ही केली माई वारशानं मला नाव मिळालंच आहे की, पण माझं कर्तृत्वच मला मान देईल. बरोबर ना माई? माई मला असं काहीतरी करायचं ना की लोकांनी मला नावानं नाही कामानं ओळखलं पाहिजे. चांगले. हे सगळंच आमच्या मेंदूला सहन होण्यापलीकडचं झालंय. या जगतापाच्या पोरीनं आमच्या तेज प्रतापांच्या डोक्यात कसलं कसलं खूळ भरवलंय, काही कळत नाही. तेज प्रताप, हा कसला विचार करताय तुम्ही? आणि मोठेपणा पदानं नाही, लोकांवरच्या आपल्या प्रभावानं मोजला जातो. आणि लोकांवर तुमचा तो प्रभाव केव्हापासून आहे. हो, रमावतीच्याच नाही, अख्ख्या पंचक्रोशीतल्या गोरगरिबांसाठी तुम्ही कधीही धावून जाताय. ज्या विश्वासानं ते तुमच्याकडे येतात, ह्यातच तुमचं कर्तृत्व सिद्ध केलं की तुम्ही. मग आता हा तास कशासाठी? माई तुम्ही रागू नका, मला मनापासून वाटलं म्हणून मी हे. आम्ही नाही रागवलो तेज प्रताप. करा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. आणि मला खात्री आहे तुम्ही योग्य तेच कराल. राहू दे ती बॅनरबाजी. हा थंडर, आता चुकून गावात आम्हाला एक जरी बॅनर दिसलं ना तर तुझी काही खैर नाही. माई चांगले. ए थंडर, ऐकलं ना माई काय म्हणलं ते? एक पण बॅनर नाही दिसला पाहिजे. हा चल, काहीच नाही, बॅनर लावतो गावात. हा चल. या सगळ्याच्या मागं ती जगतापाची पोर आहे हे स्पष्टच दिसतंय. ठीक आहे, मार, तुला हव्या तेवढ्या उड्या मार, पण उद्यापर्यंत तुझा खेळ उलटलेला असेल. या घराच्या लोकांवरचा तुझा प्रभाव, ही सगळी नाती याची राख झाली असेल. राख. किती इनोसंट आहेस, गोड आहेस. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लहान मुलांसारखा आनंद असतो तुझा. मी किती नावं ठेवली अरे तुला. स्टुपिड म्हणाले, मूर्ख म्हणाले, निर्लज्ज म्हणाले, आणि तू
कुठल्याही गोष्टीचं वाईट न वाटून घेता तुझ्या त्या डायरीमध्ये लिहित राहिलास. तुझं हसणं, तुझं मला आणखी बडीव म्हणणं, म्हणजे ज्या गोष्टींमुळे माझी चिडचिड व्हायची ना त्याच गोष्टी समाव आवडायला लागल्यात मला. प्रताप, मी जर माझ्यासाठी एक जोडीदार इमॅजिन केला असता ना तर तो अगदी तुझ्यासारखा असता हे मला आत्ता जाणवतंय. म्हणून मी तुझ्यापासून लांब जायचा प्रयत्न करत होते. नाही जाऊ शकले. अरे मी तुझ्याशी कितीही वाईट वागले तरी तू ठामपणे माझ्या पाठीशी उभा होतास. तू एका क्षणासाठी माझी साथ सोडली नाहीस. जशी तू माझी साथ सोडली नाहीस ना तसंच मलाही आयुष्यभर वैदेही तेज प्रताप मक्तेदार बनून राहायचं तुझ्यासाठी, तुझ्या संग ऑलवेज. कारण माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर तेज प्रताप. आय लव्ह यू. I love you, तेज प्रताप. I love you. आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे हे जितकं खरं आहे तितकंच हेही खरं आहे की आपलं नातं एक कॉन्ट्रॅक्ट आहे. मी समजू शकते की तू आता कन्फ्युज्ड असेल, तुला कळत नसेल मी काय बोलते. फक्त मी जे काय म्हणते ना ते एकदा शांतपणे ऐकून घे. आपल्या लग्नाच्या आदल्या दिवशी मी एक कॉन्ट्रॅक्ट साईन केलं होतं. त्यात माईसाहेबांनी क्लिअरली हे लिहिलं होतं की आपण फक्त आणि फक्त एका वर्षासाठी नवरा बायको असू. तिथून आपण वर्ष संपलं की कायमचं एकमेकांपासून दूर जाऊ. मी तुला त्या रात्री भेटायला बोलवलं होतं, तुला आठवतं? ते ह्याचसाठी. तेव्हा मी तुला सगळं खरं खरं सांगून टाकलं होतं. गेले कित्येक महिने मी तर समजत होते की तुला सगळं खरं माहिती आहे. आत्ता काही दिवसांपूर्वी जेव्हा तू मला खरं खरं सांगितलंस की तू त्या रात्री मी जे काही बोलले ते ऐकलंच नाहीस, तेव्हा जाऊन मला कळलं की तू कधी काही ऐकलंच नव्हतंस. मी त्या क्षणीही तुला खरं सांगायचा प्रयत्न केला तेज प्रताप, नाही असं नाही, पण तोंडातनं शब्दच फुटला नाही. अरे म्हणून मी ठरवलं की आता तुला सगळं खरं सांगून टाकायचं. कदाचित आपलं नाटक कॉन्ट्रॅक्टमुळे जुळलंय, पण ते आपल्या विश्वासाने टिकू शकतं ना. तेज प्रताप, तुझं प्रेम इतकं खरं होतं ना, मी त्यात कधी गुंतत गेले मला कळलंही नाही. अरे किडू, तू जसं माझ्याशिवाय राहू शकत नाहीस ना तसं मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू तेज प्रताप. आय लव्ह यू तेज प्रताप.
आता हे प्रियापर्यंत पोहोचायला हवं. तेज प्रताप कुठे हा? माई प्रिया गेली त्याला बोलवायला, ते बघ आलेच. अरे काय दिदी बिदी नाही, थांब जरा. अगं कुठं घेऊन चालली सांग तरी मला. अरे थांब जरा बाबा. 1 2 3 प्रिया दीदी भारी केलंय. मग बाबू बर्थडे कोणाचा आहे? तेज प्रताप मक्तेदारचा. काके तू पण ना. हा? तेज प्रताप स्वतःच्या सख्या आईकडे पण लक्ष द्या म्हणलं. माई पाय पडतो. अरे असू दे असू दे, औक्षवंत हो. बरं प्रिया, हा आता औक्षण करून घ्या. हो आलेच. वा वा भारी. वैदेही ये घे ओवाळ त्याला. ते माझं गिफ्ट मिळेल. प्रिया शाला का कुठं दिसत नाही ते? अगं आजी, तिचं डोकं दुखत होतं ना, गोळी घेऊन झोपली असेल. माई तू ओवाळ ना. नाही नको.